नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आज आपण हे सुंदर लटकन बनवायला शिकणार आहोत. तर तुम्ही हे डेकोरेशनसाठी कुठेही वापरू शकता. ह्या डिझाईनला मिक्स करून तोरण बनवू शकता, वॉल हँगिंग किंवा कारमध्ये डेकोरेशनसाठी करू शकता. या व्हिडिओमध्ये हे स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या शिकवलं आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा हे सुंदर लटकन बनवायला शिका. यासाठी मी 3mm क्रोशा हुक घेतली आहे विणायला आणि ही 12 नंबरचे पण खूप बारीक आहे. मला असं वाटते 1.5 आहे नंबर. ह्या 2 वापरल्या आहे आणि 4 प्लाय लोकल वापरली आहे, हिरवा आकाशी आणि फिकट पिवळ्या रंगाचा. तुम्ही या फुलांना साठी वेगळे रंग सुद्धा वापरू शकता. हे बघा, हे जेव्हा हँग करतो तेव्हा खूप सुंदर दिसते. तर हे लटकन कसं बनवायचं ते बघूया. मी आकाशी रंगासाठी बनवून दाखवते. बघा, सर्वात पहिले एक स्ट्रिंग मॅजिक रिंग करायचा, मॅजिक लूप. त्यानंतर इथे हा लॉक करायचा. आता इथे 5 सिंगल क्रोशे करायचे या लूपमध्ये. 1 2 3 4 5. नंतर हा एक धागा आहे तो ओढून क्लोज करून घ्यायचा हा लूप. मग इथे स्लिप स्टिचने फर्स्ट स्टिचमध्ये जोडायचं. असा हा फर्स्ट राऊंड कंप्लीट झाला. सेकंड राऊंडसाठी एक चेन करायची आणि त्याच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे करायचे. नेक्स्ट स्टिचमध्ये पण असेच 2 सिंगल क्रोशे करायचे. असे प्रत्येक एका स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. म्हणजे या राऊंडमध्ये टोटल 10 सिंगल क्रोशे राहतील. हा सेकंड राऊंड झाला. सेकंड राऊंड झाल्यानंतर फर्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. थर्ड राऊंडसाठी पुन्हा एक चेन करायची आणि याच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे करायचे. परत नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. असे प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 सिंगल क्रोशे करायचे आहेत आणि या राऊंडमध्ये टोटल 20 सिंगल क्रोशे राहतील. तर हे 20 सिंगल क्रोशे करून घेते आणि दाखवते. हे बघा, हा थर्ड राऊंड पूर्ण झाला. फर्स्ट स्टिचमध्ये याला पण स्लिप स्टिचने जोडून घेते. आता फोर्थ राऊंडसाठी एक चेन करायची आणि प्रत्येक एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. मग या राऊंडमध्ये पण 20 सिंगल क्रोशे राहतील. हा झालाय फोर्थ राऊंड. असं फोर्थ राऊंड झाल्यानंतर फिफ्थ राऊंडमध्ये पण सेम रिपीट करायचं आहे. एक सिंगल क्रोशा प्रत्येक एका स्टिचवर. नंतर 6 आणि 7 असे 3 राऊंडमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा करून सिमिलरच आहे 3 राऊंड ते रिपीट करायचे. तर हा 6वा, 4था, 5वा, 6वा आणि 7वा 4 राऊंड झाल्यावर मी दाखवते. हे बघा, असे मी 1 2 3 4 राऊंड करून घेतले आहे. म्हणजे 4th 5th 6th 7th. तर हा 7th राऊंड झाल्यावर पुन्हा इथे फर्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. आता एक चेन करायची 8व्या राऊंडसाठी. त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा. पुढे आता आपल्याला कमी करायचं आहे. तर काय करायचं, पहिल्या ह्याच्यातून टाकून दुसऱ्या ह्याच्यातून टाकून एक सिंगल क्रोशा करायचा. त्यानंतर एक चेन, पुन्हा तसंच, म्हणजे 2 मिळून एक सिंगल क्रोशा. 2 स्टिचेसचा एक चेन, एक सिंगल क्रोशा. पुन्हा 2 मिळून एक सिंगल क्रोशा. नंतर
एक सिंगल क्रोशा नेक्स्ट स्टिचवर, पुन्हा नेक्स्ट 2 स्टिचेसचा एक करायचा। अशा प्रकारे तसा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे। हा राऊंड झाल्यावर पुन्हा इथे फर्स्ट स्टिचमध्ये सिंगल स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि आता आपला 9वा राऊंड राहील। यानंतर त्यासाठी काय करायचं, एक चेन करायची, त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा, परत त्याच ठिकाणी एक हाफ डबल क्रोशिया, परत त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया, नंतर नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया, त्याच स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशिया आणि त्याच स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशिया। अशी आपली एक पाकळी पूर्ण झाली। आता नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशिया, सेम स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशिया, सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया, त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया। आता उलट सिक्वेन्स, एक हाफ डबल क्रोशिया त्याच स्टिचमध्ये आणि एक सिंगल क्रोशिया त्याच स्टिच। ही दुसरी पेटल झाली। तर अशा आपल्याला 7 पेटल्स करून घ्यायचे आहेत उरलेल्या स्टिचेसमध्ये। हे बघा, अशा 7 पेटल झाल्यानंतर इथे स्लिप स्टिचने जोडायचं आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा। आता ही विण खूप फिट आहे, त्यामुळे ह्या याने नाही मागे घेता येणार हा धागा। तर मी छोट्या साईजची ही हुक घेतली आहे आणि त्याने हा एक्सेस जो उरलेला आहे तो मागे घेते, मागून आतमध्ये ओढून घेते आणि एक्स्ट्रा थ्रेड कापून घ्यायचं। अशा प्रकारे आपले हे लटकनसाठी घंटी तयार झाली आहे। आता या घंट्यांपासून लटकन कसे बनवायचे ते बघूया। अशा प्रकारे आपल्याला लटकन बनवायचे आहे। त्यासाठी हिरव्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि स्लिप नॉट करून घ्यायची, त्यानंतर चेन करायची आहे 1 2 3 अशा 30 चेन करून घ्यायच्या आहे। अशा 30 चेन झाल्यावर दाखवते मी। 30 चेन झाल्यानंतर थोडा धागा सोडायचा 2-3 इंचाचा आणि नंतर कापून घ्यायचा। इथे सुरू करताना पण असा थोडा धागा सोडायचा आहे, कारण आपल्याला इथे आता फुलं जोडायची आहे। आता हे फूल कसं जोडायचं, तर पिवळ्या रंगाचं फूल घेत आहे मी। हा जो शेंडा आहे तो आधी खालून हुक टाकायची, मी लहान हुक घेत आहे 1.5 to 5.5 अशी छोटी हुक घ्यायची, कारण हे वरचं होल लहान आहे। तसा हा धागा ओढायचा, नंतर हा एक पिवळा आणि हा हिरवा याची गाठ करायची, इथे चांगली टाईट आणि थोडी मोठी गाठ करायची, कारण जर इथून आपण गाठ व्यवस्थित केली नाही तर हे इथून वरती खेचल्या जाऊ शकते किंवा निघून जाऊ शकते फूल। तर इकडे लक्षपूर्वक गाठ करायची जाड आणि टाईट। आणि आपण याच्यात एक ग्रीन आणि एक पिवळा धागा घेते, म्हणजे कसं फुलाच्या धाग्याला ते बांधल्या जाईल, आणि एक हिरवा म्हणजे दांडीचा धागा अशी बांधून घ्यायची आणि हा एक्सेस धागा आतमधून अजून ओढून घ्यायचा पिवळा। हिरवा नाही ओढला तरी चालेल, नाहीतर हिरवा दिसेल असा ओढून घ्यायचा। एक्सेस धागे कट करून घ्यायचे। असंच दुसऱ्या टोकाला पण जोडायचं आहे पिवळ्याच रंगाचं फूल। जर आपण पिवळं लटकन म्हणजे एक पिवळं बनवायचं आहे असं आणि एक आकाशी बनवायचं आहे असं। तर इकडे जसं जोडलं तसंच इथे पण जोडून घेऊ। असे दोन्ही टोकाला हे पिवळे फुलं जोडून घेतले आहे आणि असेच आपल्याला आकाशी रंगाचे पण तयार करायचे आहे। हे बघा, आकाशी रंगाचं पण केलं आहे। हे 30 चेन केले आणि याच्यात सुद्धा 30 चेन केले। त्यानंतर पुन्हा असंच एक फूल जोडून घ्यायचं एका टोकाला आणि इथे
20 चेन्स करायच्या. तर हे पण केलं आहे मी. असंच करायचं आहे, फक्त इथे 20 चेन्स करायचे. 20 चेन झाल्यानंतर हे जे आकाशी रंगाचं आहे त्याला इथे बांधायचं आहे हुकवर टाकून. हुक आणि हा आपला धागा याच्यामध्ये टाकून सेंटरमध्ये बरोबर ठेवायचं आणि इथे एक चेन करायची. परत एक चेन करू शकतो, म्हणजे सिंगल क्रोशासारखं. असं इथे फिक्स झालं. यानंतर परत चेन करायचे आहे. 3 4 5 6 7 8 अशा आपल्याला 15 चेन करायच्या. 15 चेन झाल्यानंतर परत एक आता पिवळ्या रंगाचं इथे हे अडकवायचं आणि इथे गाठ करून घ्यायची. जशी आपण आकाशी रंगाची केली आहे तशीच गाठ, म्हणजे एक चेन करायची, ती आपोआप तिथे टाईट होते. परत एक सिंगल क्रोशा करायचा. याच्यानंतर आता 12 चेन करायच्या. शेवटी 12 चेन झाल्यानंतर इथे पहिल्या चेनमध्ये जिथून 12 सुरू केल्या तिथली पहिली इथे एक स्लिप स्टिचने जॉईन करायचं. एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपलं हे एक पूर्ण लटकन तयार झालं आहे. हे बघा, असे 2 लटकन तयार केले. तुम्ही हे वॉल हँगिंगसाठी किंवा किचन म्हणून किंवा बॅक चेनला डेकोरेशनसाठी पण लावू शकता. सुंदर आणि सोपे आहे. तुम्हाला हे नक्की आवडले असेल तर लाईक करा माझ्या व्हिडिओला, आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण मी असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवत असते ट्युटोरियल. तर ते अपलोड केल्यावर तुम्हाला सुद्धा नोटिफिकेशन मिळत राहील.